सर्वांना गुड मॉर्निंग आहे, सर्वांना सुप्रभात आहे. राजेशाही ट्रेडिंगच्या मराठी भाषेतील सर्वात मोठ्या ऑप्शन चेन लर्निंग सिरीज मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ही ऑप्शन चेन लर्निंग सिरीज मराठी भाषेतील सर्वात मोठी ऑप्शन चेन लर्निंग सिरीज आहे. तुमच्या कमेंट वाचून एक गोष्ट लक्षात आली की बऱ्याच जणांना सपोर्ट म्हणजे काय, रेजिस्टन्स म्हणजे काय हेच माहित नाही. काही जणांना सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे माहित आहे. समजा सपोर्ट किंवा रेजिस्टन्स WTT आहे तर कोणत्या साईडला प्रेशर असतं, किंवा तो WTB आहे तर कोणत्या साईडला प्रेशर असतं, या ठिकाणी बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे. त्यामुळं आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. तुमचं जे काही कन्फ्युजन आहे ते या व्हिडिओमधून सर्व कन्फ्युजन तुमचं दूर होणार आहे. चला तर मग आपण या ठिकाणी फारसा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून स्टॉक मार्केट प्रॉपर कोणत्या पद्धतीने शिकलं पाहिजे याची माहिती त्यांना होईल. आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग आपण या ठिकाणी सुरुवात करूया. सपोर्ट म्हणजेच काय? सपोर्ट म्हणजे एक अशी लेवल असते मित्रांनो, त्या लेवलला जेव्हा जेव्हा पर्टिक्युलर स्टॉक असेल, इंडेक्स असेल, त्या लेवलला आल्यानंतर त्या लेवलवरून तो अपसाईडला जायला लागतो. का अपसाईडला जायला लागतो? आता या ठिकाणी ही खालची जी ट्रेंड लाईन आहे बॉटम साईडची, याला सपोर्ट समजा. ठीक आहे, याला सपोर्ट समजा. या सपोर्ट लाईनला जेव्हा जेव्हा मार्केट येतं तेव्हा इथून त्याची किंमत वाढायला लागते आणि ते रेजिस्टन्स पर्यंत जाते. आता रेजिस्टन्स म्हणजेच काय? रेजिस्टन्स लेवल ही अशी लेवल असते जेव्हा जेव्हा मार्केट त्या रेजिस्टन्सच्या लेवलला जातं तेव्हा तेव्हा तिथून त्याची किंमत कमी व्हायला लागते. म्हणून ते आपल्याला चार्टच्या माध्यमातून खाली खाली येताना दिसतं. ठीक आहे ना? हे झालं रेजिस्टन्स. रेजिस्टन्स पासून जेव्हा जेव्हा कोणताही स्टॉक, कोणताही इंडेक्स निघतो तेव्हा तो सपोर्टला येऊन पोहोचतो. ठीक आहे. आता एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आणि एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. म्हणजे मार्केटमधील रिव्हर्सल्सचे प्रकार. हा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहिला पाहिजे. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे मार्केटमध्ये रिव्हर्सल्स येतात ते कशा पद्धतीने येतात, कोणत्या पद्धतीने येतात हे तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. आता या ठिकाणी खालची ट्रेंड लाईन ही सपोर्ट आहे, वरची ट्रेंड लाईन आहे रेजिस्टन्स. जेव्हा जेव्हा मार्केट सपोर्टला येतं तेव्हा तेव्हा ते अपसाईडला जातं. का अपसाईडला जातं? कारण त्याची किंमत वाढत जाते. लक्षात आलं? त्याची किंमत वाढत जाते, वाढत जाते, वाढत जाते. त्यामुळं सपोर्ट लेवल आल्यानंतर तो स्टॉक किंवा तो इंडेक्स अपसाईडला जायला लागतो आणि रेजिस्टन्सला आल्यानंतर तो डाऊन साईडला जायला लागतो. ही एवढी सोपी कन्सेप्ट आहे मित्रांनो, सपोर्ट आणि रेजिस्टन्सची. सपोर्ट म्हणजेच कोणताही पर्टिक्युलर स्टॉक त्या सपोर्ट लेवलच्या खाली येत नाही. आणि रेजिस्टन्सची पातळी अशी पातळी असते, तिथं आल्यानंतर स्टॉक या ठिकाणी समजा आता हे रेजिस्टन्स आहे, इथं आल्यानंतर या ठिकाणी तो परत खाली यायला लागतो. याला म्हणतो आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स. सपोर्ट आणि रेजिस्टन्स जर तुम्हाला या ठिकाणी समजलं, पण ऍक्च्युअल सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कोणी कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न यूज करतं, कोणी वेगवेगळे इंडिकेटर यूज करतं. म्हणजे मार्केटमध्ये अनालिसिस करण्याच्या अनेकांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर ऑप्शन चेन ही एक अशी पद्धत आहे, डॉट टू डॉट तुम्हाला या ठिकाणी सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढता येतं. मित्रांनो, इतकं सोपं आहे. तुम्ही याचं मेकॅनिझम जर समजून घेतलं की कसं प्रेशर क्रिएट करत असतं. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आपण जेव्हा एखाद्या स्ट्राईक प्राइसचा कॉल ऑप्शन बाय करतो तर आपणच कशा पद्धतीनं आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो, किंवा आपण एखाद्या स्ट्राईक प्राइसचा पुट ऑप्शन बाय करतो तर आपण कशा पद्धतीनं आपल्याच पायावर आपण कुऱ्हाड मारून घेतो. आशा करतो की तो व्हिडिओ तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल. आता या व्हिडिओमध्ये ऍक्च्युअल सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे कसं काम करतं ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या ऑप्शन चेन मध्ये या ठिकाणी आपल्याला एक इमॅजिनरी लाईन दिसत आहे. लक्ष देऊन पहा. इमॅजिनरी लाईन या ठिकाणी आहे दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये. कोणत्या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये आहे? इमॅजिनरी लाईन या ठिकाणी कोणत्या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये आहे? 22,500 आणि 22,550. 22,500 आणि 22,550 मध्ये ही इमॅजिनरी लाईन आहे. मग ही इमॅजिनरी लाईन 22,700 आणि 750 मध्ये राहणार नाही का? किंवा 22,100 आणि 22,150 मध्ये राहणार नाही का? डेफिनेटली राहणार आहे. कशा पद्धतीनं राहणार आहे या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. आता सध्या इमॅजिनरी लाईन हे 22,500 आणि 22,550
या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये असण्याचं कारण हे आहे की निफ्टी 22,513 वर ट्रेड करत आहे. 22,513 म्हणजेच अर्थात 22,500 आणि 22,550 या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला जो निफ्टीचा भाव दिसतोय तो सध्याचा स्पॉट प्राइस आहे 22,513. हे आहे 22,513. मग समजा निफ्टी जर 22,613 वर असेल तर मग ही इमॅजिनरी लाईन कुठं असायला पाहिजे? निफ्टी 22,613 वर असल्यानंतर ही इमॅजिनरी लाईन असेल 22,600 ते 22,650 या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये. त्याच्या अगोदर कुठं होती इमॅजिनरी लाईन? त्याच्या अगोदर होती 22,500 ते 22,550. मग आता वर का आली 22,600 ते 22,650 मध्ये का आली? याचं कारण निफ्टीने तेवढा मुवमेंट केलेले आहे. लक्षात आलं? निफ्टीने तेवढी मुवमेंट केलेली आहे, अपसाइडला मुवमेंट केलेली आहे. म्हणून या ठिकाणी ही इमॅजिनरी लाईन 600 व 650 याच्या मध्ये आलेली आहे. ठीक आहे ना? म्हणजे हीच इमॅजिनरी लाईन जर निफ्टी पडायला लागेल तर खाली जाईल विथ टुवर्ड्स बॉटम. बरोबर ना? म्हणजे शिफ्ट या ठिकाणी समजून घ्या, म्हणजे बॉटम साइडला मुवमेंट करेल. निफ्टी खाली पडायला लागेल तर ही इमॅजिनरी लाईन बॉटम साइडला शिफ्ट होण्याची तयारी करेल किंवा बॉटम साइडला या ठिकाणी जायला लागेल. जर निफ्टी अपसाइडला जायला लागेल तर हीच इमॅजिनरी लाईन टॉप साइडला जायला लागेल. लक्षात येते तुमच्या? एवढ्या सोप्या भाषेमध्ये आपण सांगत आहोत मित्रांनो. अशा पद्धतीनं समजा निफ्टीची मुवमेंट जर अपसाइडला होत असेल तर ही इमॅजिनरी लाईन वर जाईल आणि निफ्टीमध्ये जर डाऊन साइडला मुवमेंट असेल तर ही इमॅजिनरी लाईन खाली जायला लागेल. ठीक आहे. ह्याच इमॅजिनरी लाईनला अपसाइडला ढकलण्याचं काम कोण करतं आणि ह्याच इमॅजिनरी लाईनला डाऊन साइडला म्हणजे इकडं या ठिकाणी ढकलण्याचं म्हणजेच पुश करण्याचं काम कोण करतं? या ठिकाणी हे खूप महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स मध्ये सांगितलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑप्शन चेनच्या बेसवर सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसं काढायचं ते हे आपण एकदम झिरो पासून सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला सध्या निफ्टीचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला दिसतोय 22,500 या स्ट्राईक प्राइसवर. सपोर्ट कसा आहे? सपोर्ट स्ट्रॉंग आहे. सपोर्ट कोणाचा आहे? सपोर्ट ओआय आणि वॉल्यूमचा आहे. रेजिस्टन्स कोणाचा आहे? रेजिस्टन्स वॉल्यूमचा आहे. रेजिस्टन्स कसा आहे? रेजिस्टन्स स्ट्रॉंग. या ठिकाणी लिहिले रेजिस्टन्स इज स्ट्रॉंग, सपोर्ट इज स्ट्रॉंग आहे ना. हे सपोर्ट स्ट्रॉंग आहे, रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. मग या ठिकाणी सपोर्ट स्ट्रॉंग आहे आणि रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. या ठिकाणी याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण सुरुवात करूयात पुट पासून. ठीक आहे ना? पुटचा डेटा आहे ना, म्हणजे ह्या स्ट्राईक प्राइस पासून इकडची तुम्हाला सगळ्या या ठिकाणी या डेटावर लक्ष ठेवायचं आहे आता सध्यासाठी. ठीक आहे. ह्या इमॅजिनरी लाईनला खाली पुश करण्याचं काम कोण करणार आहे? कॉल साइडची व्हॉल्यूम. ही कॉल साइडची व्हॉल्यूम आणि कॉल साइडचा ओआय या ठिकाणी समजून घ्या. ह्या इमॅजिनरी लाईनला या 22,550 आणि 22,500 याच्यामध्ये जी इमॅजिनरी लाईन सध्या दिसत आहे याला खाली ढकलण्याचं काम, खाली पुश करण्याचं काम या ठिकाणी कॉल साइडची व्हॉल्यूम आणि कॉल साइडचा ओआय करणार आहे. ठीक आहे. पण कोणता? हायएस्ट ओआय. पण याला अडवण्याचं काम कोण करणार आहे? याला अडवण्याचं काम करणार आहे पुट साइडची व्हॉल्यूम आणि पुट साइडचा ओआय. म्हणजेच कोणता? हायएस्ट व्हॉल्यूम आणि हायएस्ट ओआय. लक्षात घ्या. आता कशा पद्धतीने चालतं या ठिकाणी आपण पाहूयात. आपल्याला 22,500च्या पुट साइडला हायएस्ट व्हॉल्यूम या ठिकाणी दिसत आहे. ही हायएस्ट व्हॉल्यूमची इच्छा आहे की ही इमॅजिनरी लाईन 22,500 या स्ट्राईक प्राइसच्या खाली येऊ नये. अर्थात निफ्टी 22,500च्या खाली येऊ नये. म्हणून हे मार्केटला सपोर्ट देण्याचं काम करतात. लक्षात घ्या, सपोर्ट देण्याचं काम करत आहेत. या निफ्टीला हे सपोर्ट देण्याचं काम करत आहेत. कोण करत आहे? 22,500ची व्हॉल्यूम. म्हणजे यांची इच्छा आहे की निफ्टी 22,500 या स्ट्राईक प्राइसच्या खाली आलीच नाही पाहिजे. हे स्ट्रॉंग आहे. तसंच सेम त्याच्या अपोज मध्ये आता पुट साइडची व्हॉल्यूम आणि ओआय ह्या निफ्टीला या ठिकाणी अडवण्याचं तर काम करत आहेत. त्यासोबत ते दुसरं जे काम करत आहेत. कोणतं काम करत आहेत? दुसरं काम या निफ्टीला 22,500 पासून जेवढं जास्त वर पुश करता येईल, म्हणजेच ह्या इमॅजिनरी लाईनला जेवढं जास्त पुश करता येईल तेवढं जास्त पुश करण्याचं काम
या ठिकाणी हे करतायत, म्हणजेच हे बुलिश प्रेशर या ठिकाणी क्रिएट करतायत, बुलिश प्रेशर क्रिएट करतायत पुट साइडची व्हॉल्यूम आणि पुट साइडचा OI. तर आता आपण सेम कॉल साइडला पाहूयात. कॉल साइडला सध्या रेजिस्टन्स कोणाचा आहे? कॉल साइडला रेजिस्टन्स आहे फक्त व्हॉल्यूमचं. कॉल साइडची ही जी व्हॉल्यूम आहे ना, याचा अर्थ काय आहे, यांची इच्छा आहे की निफ्टी 22,500च्या वर आलीच नाही पाहिजे. लक्षात येतंय? 22,500च्या वर नाही आली पाहिजे. म्हणजे निफ्टीला वर येण्यापासून हे कॉल साइडची व्हॉल्यूम या ठिकाणी अडवत आहे, म्हणजे रेजिस्ट करत आहे त्याला. त्यासोबत ते दुसरं काम करत आहे की ही इमॅजिनरी लाईन 22,500च्या खाली कसं जाईल. लक्षात येतंय? म्हणजे प्रेशर, कॉल साइडचं प्रेशर काय असतं की मार्केटला खाली ढकलणे, पुट साइडचं प्रेशर कसं असतं, मार्केटला वर ढकलणे. एवढं सिंपल सारांश आहे याचा, एवढा सिंपल सारांश आहे. आता ऍक्च्युअल तुम्ही जर कॅन्डलस्टिकच्या पॅटर्नवर जर सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढायला गेलात, एखादी समजा तुमचा सेटअप आहे रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्नचा, कोणत्याही चार्टच्या बॉटमला जेव्हा एखादी बुलिश कॅन्डल फॉर्म होते, उदाहरणार्थ हॅमर कॅन्डल, त्या हॅमर कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर दुसरी ग्रीनच कॅन्डल पाहिजे, ती ग्रीन कॅन्डल हॅमरच्या त्या हायच्या वर क्लोज झाली पाहिजे, मग आपल्याला कन्फर्मेशन या ठिकाणी भेटतं. पण ऑप्शन चेन मध्ये तुम्हाला या ठिकाणी फक्त क्लिक करायचं आहे. क्लिक, या ठिकाणी तुम्ही क्लिक केलं, सध्या ब्रेकआउट दाखवत आहे. ठीक आहे, एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स ब्रेकआउट दाखवत आहे. सपोर्ट कुठं आहे? 22,444. हे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट या ठिकाणी तुम्हाला कॅल्क्युलेट करून सांगतं. 22,444 याचा अर्थ काय आहे? 22,444चा अर्थ असा आहे की या ठिकाणी निफ्टीला म्हणजे 22,444ला आल्यानंतर ती निफ्टी समजा या ठिकाणी हा ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे, 22,444 पर्यंत आली. सध्या कुठे आहे? हे 22,513 वर आहे ना, 22,513 वर. 22,513 वरनं ते 22,444ला आल्यानंतर या ठिकाणी ते परत रिव्हर्स होईल, म्हणजे त्याची किंमत वाढत जाईल, वाढत जाईल, वाढत जाईल. ते कुठपर्यंत जाईल? परत 22,513 पर्यंत जाईल, म्हणजेच एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स. सध्या आपल्याला क्लिक केल्यानंतर ब्रेकआउट दाखवत आहे, परंतु समजा एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स आहे 22,513, तर हे 22,444 म्हणजेच इथून या ठिकाणी हा जो प्रवास अपसाइडला सुरू होईल तो एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स पर्यंत अशा पद्धतीने होईल. ऑप्शन चेन मध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण अशा पद्धतीने काढतो. आता या ठिकाणी व्हिडिओ स्किप करू नका, आणखीन आपल्याला बरेच उदाहरणं या ठिकाणी पाहायचं आहे. ठीक आहे, आपण आता काय करूयात, वेगवेगळ्या स्टॉक मध्ये असे उदाहरणं पाहूयात, म्हणजे तुम्हाला थोडंसं याचं जे प्रेशर आहे ना ते समजायला मदत होईल. आता हा भारती एअरटेलचा स्टॉक आहे. भारती एअरटेल मध्ये सपोर्ट आहे 1200 या स्ट्राईक प्राइसवर आहे ना, 1200 या स्ट्राईक प्राइसवर सपोर्ट आहे. रेजिस्टन्स सुद्धा 1200 या स्ट्राईक प्राइसवर आहे, 1200. परंतु हा रेजिस्टन्स WTT आहे 1250 या स्ट्राईक प्राइसवर. चार्ट ऑफ अॅक्युरेसी 1.0 मधील जे 9 सिनॅरिओज आहेत मी तुम्हाला ब्रीफ मध्ये शिकवलेले आहेत. तुम्हाला या ठिकाणी करायचे का, सपोर्ट स्ट्रॉंग आहे म्हणजे या ठिकाणी तुम्ही समजून घ्या, सपोर्ट स्ट्रॉंग आहे म्हणजे या ठिकाणी हे बुलिश प्रेशर जास्त आहे, ऑलरेडी आहे तर आहेच आहे. ठीक आहे, रेजिस्टन्स WTT आहे म्हणजे हा रेजिस्टन्स मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं, रेजिस्टन्सचं काम काय असतं की ह्या मार्केटला रेजिस्ट करणे, म्हणजे वर येणाऱ्या ह्या इमॅजिनरी लाईनला खाली ढकलण्याचं काम करणे. परंतु या ठिकाणी आपल्याला हे रेजिस्टन्स 1250 वर WTT दिसत आहे, म्हणून याचा अर्थ असा होतो की हे जे 1200 वर सध्या रेजिस्टन्स दिसत आहे ते स्ट्रॉंग नाही, म्हणजे या इमॅजिनरी लाईनला वर येण्यासाठी त्याला जी अडवायची क्षमता लागते याच्यामध्ये नाही, म्हणजे या इमॅजिनरी लाईनला अडवण्याची क्षमता याच्यामध्ये नाही, म्हणून या ठिकाणी आपण बेरीज ट्रेड घेऊ शकत नाही. रेजिस्टन्स हे WTT आहे. कमेंट बॉक्स मध्ये मला बऱ्याच जणांनी विचारलं, बऱ्याच जणांचं कमेंट्स मी वाचल्या, काही लोकांना एंट्री कुठं करायची, एक्झिट कुठं करायचं ते माहिती नाही. WTT माहिती आहे त्यांना, WTB माहिती आहे. आता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही समजून घ्या, सपोर्ट स्ट्रॉंग आहे, रेजिस्टन्स WTT आहे. एंट्री कुठं करू शकतो आपण? एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला. या ठिकाणी बिनधास्त आपण बुलिश ट्रेड घेऊ शकतो. कुठं? 1190 वर. स्टॉक कोणता आहे? भारती एअरटेल. पण तुम्हाला स्टॉक ऑप्शन मध्ये ट्रेड करण्याचे नियम सुद्धा सांगितलेले आहेत. त्या नियमामध्ये हा स्टॉक बसतोय का? डेफिनेटली बसतोय, डेफिनेटली बसतोय.
या ठिकाणी कॉल साईडला 2 झिरो आहेत, म्हणजे 1120 वर एक झिरो दिसतोय तुम्हाला आणि त्यानंतर 1130 वर एक झिरो दिसतोय कॉल साईडला. इम्प्लाइड व्होलॅटिलिटी ओके आहे, नॉर्मल आहे दोन्ही साईडची. हे रेजिस्टन्स आहे WTT. WTT कुठं आहे? 1250 या ठिकाणी WTT आहे. मग रेंज कुठपर्यंत? 1240, त्याच्या अलीकडची स्ट्राईक प्राइस. जिथं WTT आहे ना त्याच्या अलीकडच्या स्ट्राईक प्राइस पर्यंत जाण्याची याच्यामध्ये क्षमता. अलीकडची स्ट्राईक प्राइस कोणती आहे मित्रांनो? अलीकडची स्ट्राईक प्राइस 1240. आता या 1240 वर आपण एकदा क्लिक करायचं त्याच्या व्हॉल्यूमवर, म्हणजे आपल्याला याची रेंज डॉट टू डॉट समजते. 1236 म्हणजे 1190 ला एंट्री असणार आहे आणि आपलं टार्गेट जे असणार आहे ते 1236. या ठिकाणी तुम्हाला प्रेशर समजलं, बुलिश प्रेशर बेरिश प्रेशर समजलं नसेल तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही विचारा. जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला सांगणार आहे. जशी जशी आपल्याला गरज पडेल तसं तसं आपण व्हिडिओ बनवत जाणार आहोत. व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल, परंतु कन्सेप्ट समजणं तुम्हाला महत्वाचं आहे. आम्ही एवढे मेहनत करून व्हिडिओ बनवतोय तर तुमचं काम आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहणं. तुमची मजबुरी आहे मित्रांनो, समजून घ्यायचं ना, मार्केटला शिकायचंय ना, त्या ठिकाणी तुमची मजबुरी आहे. तुम्हाला व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावाच लागेल, त्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन राहणार नाही. आता या ठिकाणी ICICI बँक, ICICI मध्ये त्याचा रेजिस्टन्स आहे 1100 वर आहे ना, 1100 वर रेजिस्टन्स दिसतोय. रेजिस्टन्स आहे OI आणि व्हॉल्यूमचं. सपोर्ट कुठं आहे? 1080 वर. सपोर्ट कशाचा आहे? सपोर्ट आहे OI चा. पण OI हा WTB आहे. ह्या WTB चा अर्थ काय? याला अडवण्याची क्षमता ह्या 1080 वर असलेल्या OI मध्ये नाही. म्हणजे ह्या इमॅजिनरी लाईनला या ठिकाणी सपोर्ट करण्याची क्षमता याच्यामध्ये नाही. का नाही? कारण सेकंड हायेस्ट OI 1050 वर आहे. हा सेकंड हायेस्ट OI म्हणजे 1050 वरचा OI सांगतोय. कोणत्या OI ला? 1080 वरच्या OI ला सांगतोय मी होतो सपोर्ट. हा OI ह्या OI ला सांगतोय की मी होतो सपोर्ट, परंतु हा OI ह्या OI ला सांगतो की मीच आहे सपोर्ट. परंतु आपणाला या ठिकाणी दिसत आहे की याच्यामध्ये तेवढी क्षमता नाही. याच्यामध्ये तेवढी क्षमता नाही. का नाही? कारण सेकंड हायेस्ट OI बॉटम साईडला आहे. मग या ठिकाणी आपण कोणताही बुलिश ट्रेड घेऊ शकत नाहीत. लक्षात येते? आशा करतो की तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. चला आपण या ठिकाणी पुढचे उदाहरण पाहूयात. IDFC फर्स्ट बँक. आता या ठिकाणी समजून घेऊयात. सपोर्ट 80 वर आहे, रेजिस्टन्स कुठे आहे? रेजिस्टन्स सुद्धा 80 वर आहे. सपोर्ट स्ट्रॉंग आहे, रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. म्हणजे याचा अर्थ काय? सपोर्ट स्ट्रॉंग आणि रेजिस्टन्स स्ट्रॉंग. 80 वर असलेली ही जी व्हॉल्यूम आणि OI आहे हे या इमॅजिनरी लाईनला 80 च्या खाली येऊ देणार नाही. आणि या ठिकाणी रेजिस्टन्स सुद्धा 80 वरच आहे. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ असा होतो की ही व्हॉल्यूम आणि हा OI या स्टॉकला 80 च्या वर येऊ देणार नाही. लक्षात आलं? म्हणजे सपोर्ट स्ट्रॉंग आणि रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. मग एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आणि एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचंय. सिंपल. 78.90 या ठिकाणी एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आहे आणि एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स सध्या ब्रेकआउट म्हणत आहे. ठीक आहे. आपल्याला हा प्रश्न पडतो की एंट्री कुठं करायचं? आपल्याला कळत नाही. एंट्री कुठं करतो आपण? एंट्री आपण करतो एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला. लक्षात आलं? एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला. परंतु ऑप्शन मध्ये या ठिकाणी बाय करताना मी जे तुम्हाला रूल्स सांगितलेले आहेत त्या रूल्स मध्ये हा स्टॉक बसतो का नाही ते सुद्धा या ठिकाणी पाहायचंय. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डेफिनेटली जा, प्लेलिस्ट मध्ये तो व्हिडिओ आहे, त्या ठिकाणी तुम्ही तो व्हिडिओ पहा. तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये एकदम डीप मध्ये समजून सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण पाहूयात LTIM. LTIM हा बुलिश स्टॉक मध्ये आलेला आहे. बुलिश स्टॉक मध्ये हा LTIM आलेला आहे. सपोर्ट स्ट्रॉंग, रेजिस्टन्स स्ट्रॉंग. म्हणजेच काय? या ठिकाणी सपोर्ट आहे 4900 या स्ट्राईक प्राइस वर. सपोर्ट कशाचा आहे? सपोर्ट OI आणि व्हॉल्यूमचा आहे. म्हणजेच या इमॅजिनरी लाईनला 4900 च्या खाली या ठिकाणी ते येऊ देणार नाहीत. इमॅजिनरी लाईनला या ठिकाणी हे अडवण्याचं प्रेशर क्रिएट करणार आहेत. म्हणजेच बुलिश प्रेशर या ठिकाणी क्रिएट करणार आहेत. तसेच रेजिस्टन्स हा 5000 वर आहे. 5000 म्हणजे याचा अर्थ काय? 5000 च्या कॉल साइडची व्हॉल्यूम आणि 5000 च्या कॉल साइडचा OI या ठिकाणी इमॅजिनरी लाईनला 5000 च्या वर जाऊ देणार नाही. लक्षात आलं? हे झालं स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्सचं चांगलं उदाहरण. आता या ठिकाणी आणखीन आपण पुढचे स्टॉक पाहूयात. M&M. M&M मध्ये सपोर्ट कुठं आहे?
सपोर्ट आहे 2000, एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट 1985. म्हणजेच 1985च्या खाली ह्या इमॅजिनरी लाईनला आम्ही कोणत्याही परिस्थितीत जाऊ देणार नाहीत. रेजिस्टन्स कसा आहे? रेजिस्टन्स वीक टुवर्ड स्टॉप. आता या ठिकाणी समजून घ्या, रेजिस्टन्स म्हणजे 22,000, सॉरी, रेजिस्टन्स हा 2000वर आहे. रेजिस्टन्स ची जी व्हॉल्यूम आणि ओआय आहे, हे दोघं सांगत आहेत या दोघांना की मी होतो रेजिस्टन्स, मी होतो रेजिस्टन्स. परंतु आपणाला या ठिकाणी सेकंड हायेस्ट रेजिस्टन्स ची जी व्हॉल्यूम आणि ओआय आहे या ठिकाणी दिसतोय 2100 वर. आपल्या डोळ्या ठिकाणी सरळ सरळ दिसत आहे की या ठिकाणी 2000 या स्ट्राईक प्राइस वर असलेली हायेस्ट व्हॉल्यूम आणि हायेस्ट ओआय यांच्यामध्ये ती क्षमता नाही की M&M ला ते या ठिकाणी अडवू शकतील, रेजिस्ट करू शकतील. का नाही? कारण या ठिकाणी आपल्याला सेकंड हायेस्ट व्हॉल्यूम आणि सेकंड हायेस्ट ओआय दिसतोय, बरोबर ना? त्यामुळे या ठिकाणी मित्रांनो आपण बेरीज ट्रेड घ्यायचं नाही. तुम्हाला जर या ठिकाणी ट्रेड घ्यायचा असेल तर एक्सटेन्शन ऑफ सपोर्टची वाट पाहावी लागेल. एंट्री करायचं कळत नाही ना? आता या ठिकाणी समजून घ्या, एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट चार्ट ऑफ अॅक्युरेसी 1.0 मधील सर्व सिनेरिओ तुम्हाला शिकवलेले आहेत. ते व्हिडिओ पाहिले नसतील तर जरूर तुम्ही ते व्हिडिओ पाहिले पाहिजेत. तुमची मजबुरी आहे, लक्षात घ्या. शिकायचं ना मार्केट, तर तुम्हाला ते पाहावं लागेल. त्याच्याशिवाय तुमच्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नाही. ठीक आहे? जेवढे तुम्ही व्हिडिओ पाहत जाल, जसे जसे तुम्ही व्हिडिओ पाहत जाल, तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील त्याची उत्तरे तुम्हाला आपोआप भेटत जाणार आहेत. आता या ठिकाणी बेरीज स्टॉक मध्ये हा स्टॉक आलेला आहे आरती इंडस्ट्रीज. आरती इंडस्ट्रीज सपोर्ट स्ट्रॉंग, रेजिस्टन्स स्ट्रॉंग, एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट. आता या ठिकाणी समजून घ्या, आरती इंडस्ट्रीज मध्ये ही जी इमॅजिनरी लाईन आहे 695 आणि 700 या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये आहे. ह्या इमॅजिनरी लाईनला 700च्या वर आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जाऊ देणार नाहीत, असं कॉल साईडची हायेस्ट व्हॉल्यूम आणि हायेस्ट ओआय आपल्याला सांगतो. तसंच ह्याच इमॅजिनरी लाईनला कोणत्याही परिस्थितीमध्ये 700च्या खाली जाऊ देणार नाही, या ठिकाणी आपल्याला या पुट साइडचा हायेस्ट ओआय सांगतोय. मग आपण या ठिकाणी क्लिक करूयात. एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आणि एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स आपल्याला या ठिकाणी समजून जाईल. एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट 695, एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स 696. म्हणजे 696 ला आल्यानंतर आपल्याला पुढचा ट्रेड या ठिकाणी भेटू शकतो. आणि कॉल जर घ्यायचा असेल तर कॉल कुठून घ्यायचा? 695 वरून, एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट वरनं. ठीक आहे ना? चला, त्यासोबत अपोलो टायर पाहूयात. आणि तुम्हाला स्टॉक मध्ये ट्रेड करताना स्टॉक मध्ये ट्रेड करण्याचे जे रूल्स आहेत, नियम आहेत, तुम्हाला कालच तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ पहा, ऑटोमॅटिक तुम्हाला समजेल की कुठला ट्रेड आपल्याला अवॉइड करायचा आहे, कुठला ट्रेड आपल्याला टाळायचा आहे. आता हा स्टॉक आहे अपोलो टायर. अपोलो टायर मध्ये रेजिस्टन्स आहे 470 वर. ओके, आता या ठिकाणी समजून घ्या, खूप मजा येणार आहे तुम्हाला या ठिकाणी हे मेकॅनिझम समजून घेण्यासाठी. याचा रेजिस्टन्स आहे 470 वर, रेजिस्टन्स आहे व्हॉल्यूमचं, पण सेकंड हायेस्ट व्हॉल्यूम आहे 460 वर. आता ही तर व्हॉल्यूम 470च्या वर कोणत्याही परिस्थितीत ह्या स्टॉकला जाऊ देणार नाही. परंतु या ठिकाणी जी सेकंड हायेस्ट व्हॉल्यूम दिसते ना, त्या इमॅजिनरी लाईनला आपल्या स्वतःकडे या ठिकाणी खेचून घेत आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी मी होणार रेजिस्टन्स, बरोबर ना? मी होणार रेजिस्टन्स. समजत आहे? बेरिश प्रेशर. सपोर्ट कसा आहे? सपोर्ट आहे स्ट्रॉंग. जेव्हा ही इमॅजिनरी लाईन या ठिकाणी म्हणजे 465 व 460च्या मध्ये येईल, तेव्हा या ठिकाणी हे 460 वरची पुट साइडची व्हॉल्यूम आणि पुट साइडचा ओआय हे ऍक्टिव्हेट होतील. कशासाठी? ह्या इमॅजिनरी लाईनला ते खाली येऊ देणार नाहीत. लक्षात येत आहे? जर या ठिकाणी जर रेजिस्टन्स जर शिफ्ट झाला 460 वर, आता सध्या कुठे आहे? 470 वर. ह्या 470 वरून जर 460 वर रेजिस्टन्स जर शिफ्ट झाला, तर अशा कंडिशन मध्ये ही इमॅजिनरी लाईन 460 455च्या मध्ये असणार आहे. का? कारण जेव्हा जेव्हा रेजिस्टन्स टॉप करून बॉटमला शिफ्ट होतं, तेव्हा तेव्हा या ठिकाणी मार्केट त्या सपोर्टच्या खाली जातं, म्हणजे EOS -1 पर्यंत जातं. ते तुम्हाला चार्ट ऑफ अॅक्युरेसी 1.0 मध्ये तेही तुम्हाला शिकवलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कोणतीही अडचण येणार नाही. चला, पुढचा स्टॉक पाहूयात. पुढचा स्टॉक आहे बंधन बँक. बंधन बँक मध्ये आपल्याला काय पाहायचं आहे? सपोर्ट आणि रेजिस्टन्स. आता या ठिकाणी रेजिस्टन्स आहे 200 वर, सपोर्ट सुद्धा 200 वरच आहे. लक्षात घ्या मित्रांनो, सपोर्ट सुद्धा 200 वरच आहे.
जर या ठिकाणी जर पाहिलं, हे खूप इंटरेस्टिंग उदाहरण आहे, लक्षात घ्या, खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला यातून खूप नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत. आपण याचा मेकॅनिझम समजून घेऊयात. या ठिकाणी बंधन बँकेचा रेजिस्टन्स 200 वर आहे, म्हणजे याचा अर्थ काय, 200च्या वर आम्ही याला यूज देणार नाही. लक्षात आलं ना, 200च्या वर कोणाला यूज देणार नाही, या इमॅजिनरी लाईनला आम्ही रेजिस्ट करणार, इथंच अडवणार. परंतु सपोर्ट सुद्धा 200 वरचा आहे, मग याचा अर्थ काय, आम्ही या इमॅजिनरी लाईनला 200च्या खाली येऊच देणार नाही. तरी इमॅजिनरी लाईन 200च्या खाली गेलेली आहे, का गेलेली आहे, त्याचं कारण काय. या ठिकाणी तुम्ही वॉल्यूम बघा, 2369 आहे, बरोबर ना. त्यानंतर दुसरी वॉल्यूम बघा, सेकंड हायस्ट किती आहे, सेकंड हायस्ट वॉल्यूम 2128. रेजिस्टन्स ओआय सॉरी सपोर्ट ओआय आणि वॉल्यूमचा आहे, परंतु या ठिकाणी किती आहे, ओआय किती आहे, 1475. सेकंड हायस्ट ओआय किती आहे, सेकंड हायस्ट ओआय 1014. म्हणजेच बेरीज प्रेशर जास्त आहे, लक्षात घ्या, बेरीज प्रेशर जास्त आहे. जेवढ्या स्पीड मध्ये इथली ह्या ओआय ची पर्सेंटेज वाढेल, म्हणजेच या ठिकाणी फुट रायटर वाढतील, तेवढ्या स्पीड मध्ये या ठिकाणी बेरीज प्रेशर क्रिएट होतं. मग आपल्याला ठीक आहे, चान्स तर भारी आहे, बेरीज स्टॉक मध्ये हा स्टॉक आलेला आहे, एंट्री कुठं करायची आहे, प्रश्न येतो एंट्रीचा. क्लिक करा एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स 200.5. इथं आल्यानंतर तुम्ही बिंदास्त बाय करू शकता. पण ते बाय करण्यासाठी आपल्याला पाहावं लागेल की पुट साईडला या ठिकाणी एक पेक्षा जास्त झिरो आहे का, तर इथे ऑलरेडी 3 झिरो दिसत आहेत, आहे ना, हे 1 2 3 झिरो दिसत आहेत. त्यासोबत आपल्याला इम्प्लाइड व्होलॅटिलिटी पाहावी लागेल. इम्प्लाइड व्होलॅटिलिटी इथं बघा मित्रांनो, किती आहे, 42 43 39 44. इकडे सुद्धा किती आहे, 43 42 43 42. म्हणजे ऑप्शन मध्ये आपण या ठिकाणी बेरीज ट्रेड घेऊ शकत नाही. यावर सविस्तर व्हिडिओ बनवलेले आहेत, तो व्हिडिओ कालच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही व्हिडिओ अवश्य पाहायला पाहिजे. त्या व्हिडिओचं नाव आहे स्टॉक ऑप्शन मध्ये ट्रेड करताना हे नियम पाळलात तर पैशाचा पाऊस पडेल, अशा आशयाचा तो व्हिडिओ आहे. तुम्ही तो व्हिडिओ पहा. आणि त्यासोबतच स्टॉक ऑप्शन रूल्स इन ऑप्शन चेन, त्यासोबत आपण आता निफ्टी मिड कॅप पाहूयात. निफ्टी मिड कॅप मध्ये सपोर्ट स्ट्रॉंग 10,800 वर आहे, सपोर्ट सपोर्ट स्ट्रॉंग आहे. रेजिस्टन्स आहे 10,850 वर, रेजिस्टन्स WTT आहे. याचा मेकॅनिझम समजून घ्या. रेजिस्टन्स WTT आहे म्हणजे ह्या इमॅजिनरी लाईनला 10,900 ची जी व्हॉल्यूम आहे ना, अगोदर वर खेचण्याचं काम करणार. कुठून, ह्या 10,850 ते 10,875 च्या मध्ये आहे ना, त्याला अगोदर ते आणणार 10,875 पण तिथपर्यंत आणण्याची क्षमता ह्या 10,900 च्या व्हॉल्यूम मध्ये आहे, लक्षात घ्या. म्हणजे WTT -1, WTT कुठं आहे, 10,900 -1 म्हणजे 10,875. आता 10,875 वर आपण या ठिकाणी क्लिक करूयात. केलं क्लिक, 10,882 येत आहे. मग एंट्री कुठं करायची आहे, कमेंट बॉक्स मध्ये तुमचे प्रश्न आहेत ना, एंट्री आणि एक्झिट कळत नाही. एंट्री करायचं एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला, हे झाली सेफ एंट्री. 10,786 ला एंट्री करा. रिस्की एंट्री कुठून, रिस्की एंट्री 10,825 च्या स्ट्राईक प्राइस वरून, त्याची सध्या व्हॅल्यू येत आहे 10,810. लक्षात आलं. हायली रिस्की एंट्री कुठून, या ठिकाणी क्लिक करा, 10,850 या ठिकाणी प्राइस येत आहे 10,834, बरोबर ना. आणि त्याच्यापेक्षा हायली 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 रिस्की या ठिकाणी 10,857. लक्षात आलं ना. एंट्री, मग या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायचं की आपल्याला कोणता ट्रेड परवडतो, आपण कोणत्या टाईपचे ट्रेडर आहोत, आपण सेफ ट्रेडर आहोत की आपण रिस्की ट्रेडर आहोत. या ठिकाणी आपल्याला स्वतःला माहित असतं. ते पर्सन टू पर्सन डिपेंड करत असतं की आपण कुठे रिस्क घेतली पाहिजे, कुठे रिस्क आपण नाही घेतली पाहिजे, हे पर्सन टू पर्सन डिपेंड करतं. ठीक आहे. आता या ठिकाणी शेवटचा जो स्टॉक आलेला आहे तो व्होल्टास या ठिकाणी आपण पाहूयात. तो आहे बेरिस रॅली स्टॉक मध्ये आहे. आता या ठिकाणी निफ्टी मिड कॅप हे सुद्धा बेरिस रॅली स्टॉक मध्ये आलं होतं, परंतु हा रेजिस्टन्स WTT झाला, त्यामुळे या ठिकाणी आपण बेरिस ट्रेड घेणार नाहीत. आता व्होल्टास मध्ये पाहूयात. व्होल्टास मध्ये सपोर्ट कुठं आहे, सपोर्ट आहे 1200 आणि रेजिस्टन्स कुठं आहे, रेजिस्टन्स आहे 1240 वर. एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स कुठं आहे, एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स 1242. एंट्री कुठं करायचं हे कळत नाही ना, या ठिकाणी समजून घ्या. एंट्री 1242. पण एंट्री करण्यासाठी म्हणजे बेरिस ट्रेड मध्ये तुम्ही या ठिकाणी एंट्री करतायत तर पुट साईडला 3 पेक्षा जास्त झिरो नसायला पाहिजे. यामध्ये किती झिरो आहेत हे बघा, 1 झिरो आहे, 2 झिरो आहे, 3 झिरो आहे, 4 झिरो आहे, 5 झिरो आहेत. अवॉइड करायचं. इम्प्लाइड व्होलॅटिलिटी सुद्धा 32 आहे, इम्प्लाइड व्होलॅटिलिटी 32 आहे, त्यामुळं आपण या ठिकाणी अवॉइड करायचं. ट्रेड कोणता ट्रेड, बेरिस ट्रेड आपण अवॉइड करायचं. हे बघा, आयव्ही आहे ना, खूप आहे, जास्त आहे आयव्ही.
आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजला असेल. मित्रांनो, हे WTT चे प्रेशर काय असतं, WTB चे प्रेशर असतं, ऍक्च्युअल ते कसं वर्कआउट करतं लाईव्ह मार्केटमध्ये, आपण लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा येऊन हे वेळोवेळी सांगण्याचा शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही जेवढं जास्त व्हिडिओला शेअर कराल, लक्षात घ्या, तेवढी प्रॉपर माहिती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करणार आहात. प्रॉपर नॉलेज तुम्ही लोकांना देण्याचं काम करणार आहात. आम्ही व्हिडिओ बनवून व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कसा पोहोचेल, प्रॉपर नॉलेज तुम्हाला कसं मिळेल, हे आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही सुद्धा जेवढ्या जास्त लोकांना शेअर करता येईल, जास्तीत जास्त तेवढ्या लोकांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा. जास्त आपल्याला मराठी माणसाची एक छान कम्युनिटी बनवायची आहे. जेवढी जास्त आपल्याला चांगल्या लोकांची कम्युनिटी बनवता येतील, तेवढ्या जास्तीत जास्त तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. थँक्यू.